कुछ हुआ? ठीक आहे असंच. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आमच्या मॅडम आल्यात ऑफिसवरनं घरी. आणि जय पण लवकर आज शाळेमधून घरी आला, कारण की आज होता त्याचा परीक्षा होती. कारण की पहिला पेपर होता तो क्राफ्टचा. त्या दोघांचा पहिला पेपर आज संपलेला आहे. मॅडम पण आलेल्या आहेत. तर आता पिऊया मस्त गरमागरम चहा, ते पण आपण स्वतः बनवून मॅडमला पाजूया. तर बघू शकता रात्रीच्या वेळेस आमच्या मॅडम झाल्यात तयार, कारण की मी बोललो मी स्वतः चहा बनवून पाजतो म्हणून. एवढ्या आनंदी झाल्यात, खुश झाल्यात. तर त्यांना आपण नाराज नाही करूया, त्यांना चहा पाजूया. पहिले इकडे सोफ्यावरती बसूया आणि छानपैकी त्यांना गरमागरम चहा पाजूया. टिडिंग तू बनवता का मी बनवू चहा? टिडिंग टाडा कैमरे के पीछे कुछ और, कैमरे के आगे कुछ और. टिडिंग टाडा. टिडिंग टाडा. एक बार धोखा खा चुका हूं, बार बार धोखा नहीं खाऊंगा. टाडा. मस्तपैकी घेऊया दूध. चला अगोदर दूध गरम करून घेऊया. तर मित्रांनो इकडे बघू शकता आपण घेतलेला टोपामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आणि इकडे घेऊया चहापत्ती आणि साखर छानपैकी याच्यामध्ये टाकून घेऊया. जास्त साखर खा. तर मित्रांनो आपण चहा ठेवलेला आहे मस्तपैकी गॅसवरती. आता ते उकळेपर्यंत त्याची वाट बघूया. आणि तिकडं मॅडम आणि आमचे चंगू मंगू बघा करतात आराम. अरे ही काय? तिकडे बसू का मी? ए उठ रे, मला बसू दे. तर मित्रांनो ए थोड्याच वेळात मस्तपैकी चहा पण उकळून घेऊया आणि भेटूया चाय पिताना. त्याला चार्जिंग लावली होती का लॅपटॉपला? पहिला माणूस आमच्या घरामध्ये फास्टमध्ये बसणारा, कुठलीही गोष्ट स्किप नाही करणार, ती पण खायची अगोदर बसणार. आणि हा दुसरा आमचा शाना माणूस. हे बघा, याला काही पडलेलं नाही. अरे हो, जेव्हा हाय स्पोर्टचा डे त्या दिवशी घेऊन देईल. थोडी अरे हा तुझं जेव्हा खेळायचं चालू होईल तेव्हा घेऊन देईल ना. बघा चला, जे बोललो ते केलं, मला चहा दिला. तर मित्रांनो आता पिऊया चहा आणि भेटूया पुढे. तुम्ही झालात का? अच्छा ठीक आहे, चांगलं आहे. कल्पना सगळ्यांना बोलवते मला. आज सगळ्यांशी बोलून दिलं, भेट करून दिली, ग्रुपमध्ये जॉईन केलं. इकडे बघू शकता मॅडमच्या मैत्रिणीची ग्रुप आता काय संपत नाहीत. आता एक व्हिडिओचा ब्लॉग चालू आहे युट्यूब वरती, त्यामध्ये आपण दिसणार आहे सगळे. तर मित्रांनो इकडे बघू शकता मॅडम एकदम जोरात लागल्यात अर्धा तासापासून त्यांच्या गावाकडच्या मैत्रिणींसोबत गपशपमध्ये. आणि बघूया आता पुढे काय बनवायचं काय नाही. मला तर तिकडनं सिग्नल आले खिचडीचे, तर बघूया तयारी करूया खिचडीची. मॅडम बोलल्या तर, कारण की आता तर चहा मी तर चपाती खातोच संध्याकाळी, त्यांनी बिस्किट वगैरे खाल्लेले आहेत. तर बघूया सिग्नल आले तर मग बनवूया. तर मित्रांनो आता मैत्रिणींची गप्पा मारून हे सर्व खतम झालेलं आहे मॅडमचा प्रोग्राम. तर आता बघूया जेवणासाठी काय उपलब्ध होईल आपल्याला. खिचडी.
तर बघूया. नांदेडची स्पेशल आहे. हा नांदेडची स्पेशल आहे. हा खाऊन तर बघा. नांदेडची स्पेशल खिचडी. हा खिचडीमध्ये काय स्पेशल असते? तुम्हाला हा? काय माहितीये? नाही नाही सिंपल खिचडी असते, दाल खिचडी असते. नाही खिचडी ही खिचडीच असते. नाही 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 खिचडीमध्ये असं काय स्पेशल असते? तुम्ही खा मग कळणार तुम्हाला की काय असते. आता रोज तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीची खिचडी हे खाता ना, ना. हे मित्रांनो, हे रोजचे कारण आहेत हे संध्याकाळचे. त्याचे आमची मॅडम काय नाही, जे सांगितलं ते बनवतेच. पण खिचडी हा तुम्ही खाऊन तर बघा. वारंगीची स्पेशल आणि नांदेडची पण स्पेशल. अरे पण तू ते बनवणारी कुक नाही अस ना. अहो मी तिकडचीच आहे तर मग मी बनवेल ना मस्त पैकी. अरे डाळ टाकशील आणि भात टाकशील. नाही हो खाऊन तर बघा. तर मस्त. चला मित्रांनो, बघूया नांदेडची स्पेशल खिचडी ही कशी बनणार आहे आणि ही कशी लागते. चला पुढे टेस्ट करूया आणि मॅडम कशा बनवतात ते पण बघूया. तर ओके. चला. हे बघा इथे आपण तांदूळ आणि मसूरची डाळ. तांदूळ घेतले 1.5 ग्लास आणि मसूरची डाळ घेतली अर्धी वाटी. इथे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत आपण मस्तपैकी. आणि इथे बघू शकता गरम मसाला घेतलेला आहे मी एवढा बनवण्यासाठी. आणि आलं लसणाची पेस्ट आणि हे सगळं कांदा, टोमॅटो, एक लेमन, एक थोडीशी कोथिंबीर आणि मिरची. आता आपण फोडणीची तयारी करू. मी गॅस स्टार्ट केला आहे. पहिले आपण ह्यामध्ये तेल ऍड करू. तेल हे जास्तच टाकायचं कारण मस्त लागते. तेलाचा डब्बा संपला तरी चालेल. फर्स्ट आपण याच्यामध्ये ना गरम मसाला ऍड करतो. चांगल्यापैकी परतायचं. त्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा टाकणार आहोत. टमाटे थोडा वेळाने टाकूया. मिरची लगेच टाकली तरी चालेल. आणि ह्याला आपण मिक्स करू. आणि छानपैकी असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. आणखी थोडं तेल टाकूया. मला असं वाटतं की कमी पडलं. हलकासा ब्राऊन होईपर्यंत थोडा वेळ लागेल. आणि नंतर आपण टोमॅटो ऍड करूया. आपल्याला लेमन थोडंसंच टाकायचं आहे, जास्त प्रमाणात नकोय. थोडं टाक ना लेमन. पहिल्यांदा बघतोय मित्रांनो खिचडीमध्ये लेमन टाकताना. आता आलं लसणाची पेस्ट टाका. आलं लसणाची पेस्ट मित्रांनो मस्तपैकी छानपैकी गरमागरम कुकरमध्ये पडलेली आहे. आणि इकडे मस्तपैकी मॅडम चांगल्या प्रकारे एकदम मॅश करून घेतात. मॅश ना छानपैकी मॅश करून घेतात मित्रांनो. तरी विचार करतो मी तेल एवढं जातं कुठं. एवढे तेलाचे भाव वाढलेत आणि तेल बारबार खतम कसं काय होतं आमच्या घरामधलं. बघा किती छान स्मेल येतो. आणखी मी पूर्ण काही टाकलं पण नाही. आता आपण तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला. लगेच कोथिंबीर पण टाकू. थोडंसं एकत्रित पाणी
छान स्मॅश होईपर्यंत मला वाफू देणार आहोत. त्यात अर्धा स्पून हळद टाकली, चवीपुरतं मीठ, यामध्ये तुम्हाला जर टाकायचं असेल तर एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला तुम्ही टाकू शकता आणि थोडासा मॅगी मसाला टाका. टेस्ट खूप छान येते. बघू शकता किती छान येल्लो कलर आलाय खिचडीला. बनण्याच्या पहिलेच मस्त दिसते. एक काय सीझर हवी आहे, मॅगी मसाला. जर फ्रीज मध्ये बघा ना, जयने केवढेचा बिर्याणीचा मसाला आणलेला आहे. हा फिश मसाला आहे. ओके. मला नाही आवडत आणि याच्यात ठेवून याच्या कुठे मला लक्ष नाहीये. मी चेक करते. चल ना, सोड ना. थांबा 2 मिनिट. हा मिळालं. पूर्ण नाही टाकायचं. तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही हे पूर्ण पॅकेट टाकू शकता. मी याच्यात थोडंसंच ॲड करणार कारण याच्यात ऑलरेडी गरम मसाला पडलेला आहे. मॅगी मसाला पण टाकलेला आहे. आता हे जे धुतलेले तांदूळ आहे हे आपण ऍड करूया. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, नळाला पाणी नाही आहे आज, म्हणून या पॅन मध्ये टाकलंय. मिक्स झाले त्यामध्ये आपण पाणी टेस्ट करणार. मध्ये काय कमी आहे, थोडं मीठ कमी. नको मीठ टाकावं. आता हे फक्त 10 मिनिटासाठी ठेवणार आहे मी. 2 शिट्ट्या घेणार याच्या आणि मस्तपैकी आपली खिचडी बनवून तयार आहे. झटपट आहे आणि चवीला तर एकदम बेस्ट आहे. आता मी याला पॅक केले आणि गॅस आहे ना स्लो मीडियम करते. आता ह्या 2 शिट्ट्या घ्यायच्या, तिसरी शिट्टी असली की बंद करायचा आणि डायरेक्ट आणि गरमागरम सर्व करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला पूर्ण खिचडीची रेसिपी बघायला भेटलेली असेल आणि घरात जर बनवायची ती साधी सिंपल तर अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता.
दुसरं ऑप्शनच नसते तर काय, हेच टेक्निक दाखवतात आपल्याला पूर्ण यूट्यूबवरती. तर चला मित्रांनो, 10 मिनिटानंतर गरमागरम खिचडीची वेट करूया कशा प्रकारे झालेली आहे आणि बसूया जेवायला. तर चला बघूया बनते कशी. तर जय, खिचडी कशी वाटते तुला? एकदम तो विचारतोय कुठल्या अँगलनी नांदेड टाईप खिचडी वाटते. तर याचं उत्तर भेटेल का मला? बघू शकतो इथं एवढी मिरची आहे. चीप चीप अन्नाला कधी चिप नाही बोलू. चला याचं काय मत बीत काय घेऊ, नाटक नका करू या गोष्टी. वल्या खा चांगलं म्हणून. तर मित्रांनो, आता बसलो आपण जेवायला आणि जेवण खतम करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढे.